आज आम्हाला ना किचनमधली सगळी भांडी घासायची होती. आता बरेच दिवस झाले किचनची सफाई झाली नव्हती. रोज तर होतेच, पण ही मोठी मोठी भांडी असतात ना ती वापरात येत नाहीत. त्याच्यामुळे धूळ तर असणारच त्याच्यावर. त्याच्यामुळे पहिला तरी मोठी भांडी काढून घेतली आणि घासायला घेतली. तेवढ्यात त्यांना पाहिजे झाला सरबत. मग काय त्यांच्या निमित्ताने ना सगळ्यांनाच गेला. मग लागलो कामाला. आता ठरवलेलं तर मोठीच भांडी घासूया म्हणून. या छोट्या भांड्यांचा प्लॅन तर उद्या होता. पण आता उद्यासुद्धा आम्हालाच लागणार म्हटलं आणि सगळीच भांडी काढली किचनची आणि घासून घेतली दोघी सासू-सुनांनी मिळून. त्याच्यानंतर बाकी होतं ते म्हणजे हे भांड्यांचं रॅक, ते सुद्धा काढून घासून घेतलं. अजून डबेसुद्धा बाकी आहेत, पण ते उद्या बघू. एकाच दिवशी सगळं काढलं की काय करायचं सुचतच नाही. घासून तेवढंच घेतलीत भांडी, लावणार तर उद्याच. तर संध्याकाळी मग हा शेतातला हरभरा आणला होता, तर तो खाल्ला. मग मम्मींना एका ठिकाणी ना जेवण घेऊन जायचं होतं, त्याच्यासाठीच ना भाकऱ्या करत होत्या. आता मी भाजी करून घेतली पटकन, पण दाखवायचंच विसरले. आमच्या इकडे ना भावकीत किंवा रिलेटिव्हमध्ये कोणीही वारलं असेल तर त्यांच्या घरी ना जेवण घेऊन जायची पद्धत आहे. तर तुमच्या इकडं अशी पद्धत आहे का? कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर मग आमचासुद्धा स्वयंपाक बाकी होता बनवायचा, तर तो बनवून घेतला. आणि मग हा आज बऱ्याच दिवसांनी आंबा आणला होता, तर तो कट करून घेतला. आणि असा संपला माझा आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.